नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट दिव्या. स्वागत करते पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे MMS म्हणजेच मिक्स मोड शो. आणि मी तुमचा आवडता होस्ट केतन. मी देखील तुमचं स्वागत करतो तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या शो मध्ये, मिक्स मोड शो मध्ये. तर आजचा विषय आपला खूप वेगळा आहे. वेगळा म्हणण्यापेक्षा असा आहे की मला असं वाटतं ना की मतं एकमेकांची एकमेकांना पटणार नाहीत कदाचित. आज काही लोकांचं म्हणणं असं आहे की गावाकडचं आयुष्य म्हणजे शांतता, आपुलकी आणि निसर्ग. आणि काही लोकांचं म्हणणं असं आहे की शहराकडचं जीवन म्हणजे प्रगती, संधी आणि आधुनिक जीवन. आज आपल्याकडे आली आहेत दोन वेगळ्या विचारांची माणसं. एक जण गावाकडची बाजू मांडणार आहे आणि एक जण शहराकडची बाजू मांडणार आहे. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये होणार आहेत खूप मजेशीर गप्पा, काही गेम्स आणि खूप सारे कठीण प्रश्न सुद्धा. येस, आणि ते बघण्यासाठी तुम्हाला एपिसोड पूर्ण बघावा लागेल. तुमची जर काही मतं असतील तर ते आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करायला तर अजिबातच विसरू नका. तर चालू करूयात आजचा एपिसोड. त्यापूर्वी आपण आपल्या गेस्टचे इंट्रोडक्शन घेऊयात. येस, तुझं नाव सांग. नमस्कार, मी मकरंद आहे. तुम्ही मला मॅक्स बोलू शकता. अच्छा, मॅक्स. मॅक्स, हा. कूल. मकरंद नाव असं शक्यतो गावाकडून आलेल्यांना बोलता येत हा नाही. हा हा हा. थोडं कठीण नाव आहे, तर मॅक्स कूल आहे. म्हणजे भाई याने आत्ताच ट्रोल करायला चालू केलं गावकऱ्यांना. म्हणजे अजून तर एपिसोड चालू पण नाही झाला. तुझं नाव सांग. माझं नाव संतोष आहे आणि मला तुम्ही संतोषच मला प्रॉब्लेम नाहीये तसा. गावाकडची माणसं, गावाकडची साधी आपली साधी माणसं. भोळी गावाकडची माणसं. तू काय करतोस बाय द वे? बेसिकली मी एक टेक कॉन्टेंट क्रिएटर आहे. अच्छा. मराठीवरती माझं एक टेक पेज आहे ज्याचं Wow. नाव मामुला टिप्स मराठी आहे. आणि आत्ताच जवळपास मी 50K ची जर्नी कम्प्लीट अरे केली वा आहे. वा वा. दॅट्स Nice, ग्रेट. nice, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तू काय करतोस? बेसिकली मी घरच्यांचा बिझनेस सांभाळतो. आमचा ड्रायफ्रूटचा बिझनेस आहे. अच्छा. आणि आमची बायकिंग कंपनी, आम्ही बाईक राईड्स ऑर्गनाईज Wow. करतो. व्हेरियस ट्रिप्स करतो, Nice, लडाख, nice, गोवा nice. वगैरे. आणि हा युट्यूब चॅनल पण आहे, त्याचं नाव आहे YMXY. नक्की सबस्क्राईब करा. 100 आणि गावाकडे रेंज आली तर तू पण कर. बरोबर, आमच्या इकडे फुल रेंज देवा. आहे. तर यांचे पेजेस आहेत. येस. आमचं पण पेज फॉलो करा, यांचं पण पेज फॉलो करा, सगळ्यांना सपोर्ट करा. शेवटी माणसं गावाकडे पण आहेत आणि सिटीमध्ये पण आहेत. तर आपण आपला एपिसोड चालू करूयात. सुरुवातीला आपण एक खूप मजेशीर गेम खेळणार आहोत. आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू. तर त्याआधी हे बोर्ड्स घ्या. या बोर्ड्सवर मिथ आणि फॅक्ट असं लिहिलंय. ठीक आहे. हम्म. तर आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू. तुम्हाला त्या बोर्डवरनं दाखवायचं आहे की हा मिथ आहे का फॅक्ट आहे. पण त्यात ट्विस्ट असा आहे की हे का मिथ आहे किंवा का फॅक्ट आहे हे पण तुम्हाला आम्हाला पटवून द्यायचं. आणि त्यासाठी असणार आहे तुमच्याकडं फक्त 10 सेकंड. आणि जर तुम्ही 10 सेकंड्समध्ये ते नाही करू शकलात, उत्तरं नाही देऊ शकलात, तर तुम्हाला भेटणार आहे पेनल्टी. आणि ते काहीही असू शकतं. तयारीत राहा पेनल्टी घ्यायला. मला असं वाटतं की तुम्ही उत्तरं देताल, पण तरी पण येस. तयारीत राहा. पेनल्टी कारण कधी पण येऊ शकते. तर वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. माझा फर्स्ट क्वेश्चन कॉमन आहे, तर तुम्हाला फक्त बोर्ड्स दाखवायचे. ओके, सो द फर्स्ट क्वेश्चन इज, गावात इंटरनेट चालत नाही, मिथ या फॅक्ट? ओके, मला तू सांग, फॅक्ट काय? तुझा टाइम सुरू होतोय आता. फॅक्ट असं आहे की गावाला जेव्हा जावं लागतं गणपतीमध्ये वगैरे, तर 4 वेळा विचार करावा लागतं, कारण की सुट्टी तर भेटत नाही. वर्क फ्रॉम होम जरी घेतलं तरी गावाच्या एक 10 किलोमीटर बाहेर जाऊन रेंज येते. मित्रा, तुझा टाइम संपलाय. तू 10 सेकंड्समध्ये आम्हाला प्रूव्ह करू शकला नाही की हा फॅक्ट काय आहे. खरं तर तू बाकीचं जास्त बोलत बसलास. 10 सेकंड्समध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की हा का मिथ आहे किंवा का फॅक्ट आहे. आणि आजच्या एपिसोडची पहिली पेनल्टी जातीये प्रभु, हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? टाळ्या. एक काय? सिप मध्ये प्यायचे. काहीच नाही, पी तू. टेस्टनी तुला समजेल नंतर तुला. कळेल की काय ते. 1 सिप मध्ये प्यायचे तुला.
कशाबद्दल हँगवर उतरावा तुम्ही म्हणजे आतापर्यंत. ओके तू सांग मिथ काय? तुझा टाइम चालू होतोय आत्ता. मी असं आहे बेसिकली मी पण एक कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि मी माझे व्हिडिओज हाय क्वालिटीमध्ये अपलोड करतो. मला 5G पेक्षा भारी नेटवर्क मिळतं, त्याच्यामुळे मला वाटत नाही की गावाकडे नेटवर्क खराब आहे. माझ्या मते तर भरपूर चांगलं नेटवर्क आहे. एकदा त्यांनी त्यांचा फोन अपडेट करायची गरज आहे. Time's up. Time's up. बट त्याचं उत्तर बरोबर होतं. पटलंय मला पटलंय. तू कॉन्टेंट क्रिएटर आहेस आणि प्लस तू हाय क्वालिटी व्हिडिओ जर डाउनलोड करत असशील तर याचा अर्थ आहे की आहे, गावाकडे आहे. इंटरनेट आहे. चालतं. अरे पण त्यांनी असं सांगितलं की फोन अपग्रेड केला पाहिजे. फोनचा इकडे प्रश्नच नाही ना, मुद्दा आहे रेंजचा. हा फोन तो कुठलाही घे, इकडे 5G ह्या फोनला येणार आहे, तुझ्या फोनला पाहिजे तर तिच्या फोनला पण पण 5G बेसिकली येणार. असं असू शकतं, तुमचा तर पण range 4G असू असली शकतं ना. हा 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 बरोबर Okay. बरोबर. फोन जुना तर नाहीये, हा. टॉवर जुने झालेत. हा. टॉवर जुने कसे असतील, फोन जुना असेल. फोन जुना असेल. हा. नाही पण ठीक आहे, म्हणजे तू कॉन्टेंट क्रिएटर आहेस, आहे. हा तू कॉन्टेंट हाय क्वालिटी अपलोड करतोस आणि ते लोकांनी बघितलेत पण. बघितले. तर मग हे तू जे बोललायस की गावाकडे रेंज आहे तर ती आहे. आहे. तर आपला पहिला प्रश्न अशा प्रकारे झालेला आहे आणि पहिल्या प्रश्नातच पेनल्टी. हो पहिल्याच प्रश्नात पेनल्टी मिळालेली आहे आणि तू प्रूफ केलेस. तर वळूयात आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे की जो तुम्हाला दोघांना सुद्धा कॉमन असेल. तर माझा प्रश्न असा आहे की शहरामध्ये शेजाऱ्यांची ओळख फार कमी असते. फॅक्ट्स मिथ. दोघांची उत्तरं परत एकदा वेगवेगळी आलेली आहेत. तर मला असं वाटतं ना की मगाशी आपण तुझ्यापासून सुरुवात केलेली, तर आता तुझ्यापासून करूयात. ठीक आहे, तर तुझा टाइम सुरू होतोय आता. बेसिकली मी पण काही दिवसापूर्वी पुण्यात राहिलेलो आहे, मला माहिती 1-1.5 वर्ष राहिलोय. सो त्याच्यामुळे आपण ज्या बिल्डिंग मध्ये राहतो त्याच्या शेजाऱ्याला सुद्धा माहित नसते की हा मुलगा कोण आहे, काय करतो. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाही ओळखत लोक, नाही का एवढा इंटरेस्ट नाही कोणाच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करायला. चलो Okay. टाइम्स अप. काय वाटते? मला असं वाटतंय ना की आता दोघांची उत्तर आपण ऐकून घेऊ मग आणि ठरवूयात. उत्तर ऐकून Yes. झाल्यानंतर पेनल्टी देऊ. Okay. ठीक आहे, कारण तू जे बोललाय ना ते ठीक आहे, मला पण पटलंय. हा. पण तुझं पण उत्तर ऐकणं मला असं वाटतं की Right. की की उत्तर myth आपण काय? ऐकलं Yes. पाहिजे. ठीक आहे. 10 सेकंड्स मध्ये. तर तुझा टाइम सुरू होतोय आता. एक तर तुझी सोसायटी चुकीची असेल किंवा तुला बोलता येत नसेल भाऊ, एखाद्याशी बोललं पाहिजे. सगळी तुमची कामं एका 10 सेकंदात होऊ शकतात. सो तो तुमच्या बोलण्यावर आहे. चलो टाइम्स अप. ठीक आहे, पटलंय मला, तुझं पण पटलंय. शेवटी हे बघा, तुझं हा, असं नाही, म्हणणं नाही. होतं का की काम होत नाही करून? नाही माझं तसं म्हणणं होत नव्हतं बरं का. ऍक्च्युली माझं असं म्हणणं होतं की लोक आजकाल एकाच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायला इंटरेस्टेड नसतात. त्यांना काय घेणं देणं नसतं की त्याच्या बाजूला कोण राहतं, तो काय करतो, कसे. त्याच्यामुळे लोक एवढे इंटरेस्टेड नसतात की त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोक नाही एवढं लक्ष देत की हा कोण आहे, काय आहे, काय कसा आलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं. नाही पण जसं हा पण म्हटला की सोसायटी तू चुकीची निवडली असेल, तर हे पण पटण्यासारखं आहे. कारण मी पण आज मी पण सिटीतच राहतो आणि मी पण सोसायटीतच राहतो, पण अख्खी बिल्डिंग ओळखती मला. असं नाही आहे की शेजारी बाजाऱ्यांची ओळख नाही वगैरे असं. पण ठीक आहे, काही सोसायट्यांमध्ये असं असेल पण की ज्या खूप जास्त स्ट्रिक्टली असतं हा ना. स्ट्रिक्ट असतात किंवा सगळे जॉबवाले असतील कदाचित, की मुद्दा असा आहे की गावाकडचे लोक अच्छा. आपल्या पर्सनल लाईफ मध्ये जे ढवळाढवळ करतात त्याच्यापेक्षा सोसायटीमध्ये हा काम झालं, चलो काम झालं, म्हणजे चलो. जेवढ्याच तेवढं. कामानिमित्त तुमची कामं हा. होतात, ठीक आहे. पर्सनल लाईफ मध्ये ढवळाढवळ करायचा प्रश्न येतच नाही म्हणजे ना तुझं तिथे. म्हणणं असं आहे की गावाकडची लोक पर्सनल लाईफ मध्ये ढवळाढवळ करतात. एकामेकाच्या लाईफ मध्ये इन्व्हॉल्व तशी असतात ते. तुझं काय मत आहे याच्यावरती? तसं हा काय सरळ नाही. सरळ असं म्हणतो नाही, की नाही. गावाकडची हे चुकीचं माणसं आहे ना. एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ सिटीतली करतात. पण माणसं ढवळाढवळ करतातच ना. Normal आता प्रश्न तर आहे. तू बोलला की कोणाला ओळखतच नाही. अरे ते ओळखायचा न ओळखायचा प्रश्न वेगळा आहे, ढवळाढवळ करणं हा प्रश्न वेगळा आहे. हा. हे दोन्ही कॉन्व्हर्सेशन वेगवेगळे आहेत हा, ना. बरोबर बरोबर. ओळख करणं हा पाठ वेगळा आहे, हा. ढवळाढवळ करणं हा पाठ वेगळा आहे. म्हणजे जोपर्यंत माणूस पर्सनली होत हा. नाही तोपर्यंत ढवळाढवळ. जेव्हा आपण एखाद्याशी मैत्री करतो, आपण मैत्री होतो, मग त्यावेळेस आपण नाही का आपण बोलतो मित्रामध्ये हा तसा आहे, तो तसा हा. आहे, मग त्यावेळेस ढवळाढवळी होऊ शकते. जर ओळखत नाही झाली तर ढवळाढवळ कशी करणार आहे आपण ना. तर मला दोघांची पण मतं पटली आहेत आणि बरोबर आहे की म्हणजे काही सोसायटीज असतात स्ट्रिक्ट की ज्या खरंच ते रूल्स फॉलो करतात की आपलं काम भलं आपण भलं, शेजारी पाजाऱ्यांची ओळख नसते. पण बऱ्याच सोसायटीज अशा पण आहेत की ज्या एकमेकांना एकत्र, ओळखतात, right. सण साजरे करतात एकत्र आणि सगळे मिळून मिसळून राहतात. तर अशा रीतीने या प्रश्नावर तर कोणालाच पेनल्टी मिळालेली नाही. वळूयात आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की गावातले राहणारे जे लोक आहेत तर ते जास्त निरोगी असतात. मिथ या फॅक्ट? फॅक्ट. मिथ. मिथ फॅक्ट. बाय मिथ?
तर तुझा टाइम सुरू होतोय आता. तर ही पूर्ण गोष्ट लाईफस्टाईलवर डिपेंड आहे. आता आमच्या घरचे, आम्ही इकडेच राहतोय, आम्हाला तर काही त्रास झाला नाही. आणि आमच्या आजोबा पुणे मुंबईच राहतात. 85 वर्षाचा माणूस येतो, त्याला अजून काय त्रास झालेला नाहीये. टाइम्स अप. अरे बोलू तर दे भाई, गर्लफ्रेंड हे आवाज दाबतोय माझा. कसं आहे ना, आपल्या शोला काही नियम आहेत आणि ते तुम्हाला माहिती आहे. तुम्ही नवीन आहात त्याच्यामुळे तुम्हाला नियम माहीत नसतील कदाचित, पण नियम आहेत. 10 सेकंड्स तर तुम्हाला 10 सेकंड्स मध्येच बोलायला लागेल. पण तू 10 सेकंड्स मध्ये जे बोललाय ते पटण्यासारखे, म्हणजे मला पटलंय. आता आपण बघूयात की तुझं काय मत आहे आणि त्याच्यावर आपण ठरवूयात की कोणाचं मत पटण्यासारखं आहे किंवा कोणाचं नाही ते. तर तुझा टाइम सुरू होतोय आता. जसं की तो बोलला त्याचे आजोबा 85 इयर्स आहेत, त्याचे 85 आहे, आमच्या इकडे 100-110 वर्षे लागतात. तर हा तर डिफरन्स आहे ना, म्हणून तर निरोगी आहे आम्ही. हेल्दी जेवण, हेल्दी लाईफस्टाईल, एकदम व्यवस्थित वातावरण, हे भारी Thumbs up. वाटतं मला. तर ठीक आहे, म्हणजे तुम्ही दोघं पण बोललात ते मला पटलंय. तू म्हणलास की लाईफस्टाईल जास्त मॅटर करते, तर हो खरंच, तुम्ही सिटीत राहा किंवा गावाकडे राहा, लाईफस्टाईल ही खरंच मॅटर करते की तुम्ही किती जास्त निरोगी राहता. जसं तू म्हणलास की गावाकडचं जेवण किंवा गावाकडचे वातावरण हे खूप जास्त हेल्दी असतं आणि स्वच्छ असतं मुळात, त्याच्यामुळं लोक जास्त काळ निरोगी राहतात. आणि तू तसं काय मेन्शन केलं नाही खरं तर की सिटीमध्ये वातावरण कसं आहे. मुळात सिटीमध्ये खूप जास्त पोल्युशन आहे. हो. सिटीमधलं लाईफस्टाईल हे खूप जास्त म्हणतो ना आपण की अनहेल्दी म्हणू शकतो आपण, की फास्ट फूडचं क्रेज असेल किंवा नाईट लाईफ असेल, त्या जसं की burger, सगळ्या pizza. त्या सगळ्या गोष्टी आहेत. ही गोष्ट जी म्हणतोय ती तर लाईफस्टाईलचाच मुद्दा झाला ना. हो हो हो, तुम्ही काय डाएट फॉलो करताय, तुम्ही काय खाताय, काय पिताय, हा लाईफस्टाईलचाच मुद्दा आहे. बरोबर बरोबर बरोबर. आणि विषय राहिला वातावरणाचा, तर सिटीतल्या लोकांनी वातावरणासाठी त्यांची दुसऱ्या गोष्टी काय म्हणतात त्याला इन्व्हेंट करून पण झाल्यात. की तुमच्या घरात तुम्ही एअर प्युरिफायर लावू शकता, हे करू शकता, त्याला ऑप्शन तर आहे. पण किंवा त्याला solution आहे. नॅचरली ज्या गोष्टी असतात त्या गावात असतात. त्या गावातच असतात. म्हणजे गावात कसं असतं ना, गावात लोकांकडे शेती वगैरे असती. मग आज संध्याकाळी काय भाजी बनवायची, मग दुपारी शेतामधून कोबी आणा, काही आणा आणि लगेच संध्याकाळी एकदम म्हणजे ऑर्गॅनिक असतं. ऑर्गॅनिक असतं. म्हणजे फूड मुळात गावाकडचं जे फूड आहे ते ऑर्गॅनिक असतं, स्वतः उगवतात, स्वतः खातात. तुमच्या दोघांची पण मतं मला पटली आहेत की जसं तू म्हणलास की लाईफस्टाईल जे आपण फॉलो करतो त्याच्यावरती आपण निरोगी राहू शकतो. आणि तू पण जसं म्हणलास की गावाकडचं वातावरण खरंच हेल्दी असतं, त्याच्यामुळं ती लाईफस्टाईलच मुळात आपण लहानपणापासून तीच लाईफस्टाईल फॉलो करतो, त्याच्यामुळं आपण ऑब्वियस निरोगीच राहतो. तर आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आणि आपला पुढचा प्रश्न असा आहे की गावात कमवण्याच्या संधी खूप कमी असतात. मिथ, फॅक्ट. ओके. अच्छा ठीक आहे. तर मला गावाकडचा प्रश्न आहे, तर ऑब्वियस मला असं वाटतं की तू त्याचं उत्तर द्यावं पहिलं. तर तुझा टाइम सुरू होतोय आता. मला असं वाटत नाही की गावाकडे संध्या खूप कमी आहेत. आजकाल आता जर तुम्ही बघत असाल, गाव खूप जास्त डेव्हलप झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी उद्योगिक क्षेत्र उत्पन्न झालेत. सो त्याच्यामुळे प्रत्येकाला इझिली आणि व्यवस्थित जॉब भेटतो आणि गावाकडचं लाईफस्टाईल पण खूप सोपं आहे. टाइम्स अप. मला असं वाटतंय की तू 10 सेकंड्स मध्ये आम्हाला असं ते उत्तर जे आहे नाही करू ते शकला. कन्वे नाही करू शकला की जे आम्हाला पटेल असं. ठीक आहे, तर तुला ऑब्वियस पेनल्टी मिळणार आहे. कशी घ्यायची? एक्सेप्ट मध्ये हा, एक सिप मध्ये. तू बेलो घेऊ शकतोस लगेच. हॅव बेलो. इट्स अ रिफ्रेशिंग ड्रिंक गाईज. नाईस, मस्त आहे टेस्ट त्याचा. खूप छान आहे. आणि खूप छान फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये. तर तुझा टाइम सुरू होतोय आता. तू 10 सेकंद दिली, तुम्हाला 10 मिनिटं दे. सिटीमध्ये तुझी जेवढी कामं असतील तुझी पण, ती 10 मिनिटाच्या एका कॉफीमध्ये मी कम्प्लीट करून देतो. वाव. इम्प्रेसिव्ह. टाइम पण- संपलाय खरं तर, पण मला नाही पटलं हे पण खरं सांगा नाही का, मुद्दा सांगायचा झाला, प्रश्न कॉफीचा नव्हता, आपला प्रश्न ह्याचा होता. तेच म्हणलं ना, मला नाही पटलं उत्तर तुझं. कॉफी प्रश्न वेगळा आहे. आपण काय करूयात ना, एक तर हे बघ, सगळ्यात आधी तू पेनल्टी घे. आणि लगेच बेलो पण घे. जय बजरंग Ready? बलीचं नाव. आणि आता आपल्याकडे वेळेच वेळ आहे. तू 10 मिनिटं तुला मी देतो. चल तू सांग मला, तू हा जो कॉफीचा मुद्दा काढलाय मध्ये,
पण तू आधीच हरवलंय राव मला. नाही ठीक आहे ना, तू हारलाय. बघ, मुद्दा आम्हाला पटला नाही, पण आम्ही तुला एक चान्स असा देतोय ना की 10 सेकंड्स मध्ये नाही चल, पण तू तुझा मुद्दा तर पटवून देऊ शकतो ना. मुद्दा असा आहे की जर तुला गावाकडनं काम करायचं असेल, काही काम असेल, तर तुला पहिले येणं सिटीमध्ये. तू किती म्हणतोस कॉन्टॅक्ट करू शकतो लांबून, पण लांबनं तेवढा फरकच आहे ना. तू 10 मिनिटं 1 तासभर कॉलवर बोलण्यापेक्षा सिटीमध्ये समोर समोर एका मिनिटमध्ये सगळी कामं होऊ शकतात. तर ऑपॉर्च्युनिटीज मुळातच सिटीमध्ये जास्त आहेत. तुझं काय मत आहे याच्यावरती? तो बोलला तो बरोबर बोलला, ऑपॉर्च्युनिटी सिटीमध्ये आहे, मान्य मी या केलंय गोष्टीला ऍग्री तुम्ही, करतो. नाही हे बघ, पण असं नाही की गावाकडे जॉबच नाहीत, मग गावाचे लोक उपाशी मारतात का? नाही, जॉब इन द सेन्स काय ना, जॉब आहे ना त्यांच्याकडे, भरपूर औद्योगिक क्षेत्र आहे त्यांना, भरपूर काहीतरी आता कंपन्या झाल्यात गावाकडे, भरपूर सारं गाव डेव्हलप झालंय. जर त्यांना जॉबच नसता तर मग ते कसे सर्व्हाइव्ह केलं असतं गावाकडच्या लोकांनी? शेतीमध्ये कामं करू शकता, कोणाच्या इथे जाऊ शकता, काही काम आहेत, भरपूर आहेत, कामे भरपूर आहेत, फक्त करणार पाहिजे त्याला. नाही पण कम्पॅरेटिव्हली तुला असं नाही वाटत का की गावाकडचं पेमेंट की जे आज सिटीमध्ये एखाद्या कंपनीमध्ये जे पेमेंट मिळतं किंवा जी लाईफस्टाईल माणूस जगतो ती गावात राहून त्याला मिळू शकते का? विषय कसा आहे माहितीये का, लाईफस्टाईलचा जर प्रश्न राहिला तरी नाही मिळू शकत नाहीये, पण सीन असा आहे, जर गावाकडे एखादा माणूस 10,000 कमवतोय तर ते 10,000 सिटीतल्या 20,000पेक्षा बरोबर आहे. पहिली गोष्ट, गावाकडे रूम भाडं द्यायचं नाही, लाईट बिल व्यवस्थित स्वस्त असतं, सगळे ज्या लागणाऱ्या गरजा आहेत ते शेतीमधून इथून तिथून पुरवू शकतो. सो त्याच्यामुळे जर शेतीत 20,000 रुपये मिळत असतील तर गावाकडचे 10,000 रुपये इनफ होऊन जातात, नाही का? सो त्याच्यामुळे गावाकडे आणि सिटीचं मला असं वाटतं की नाही का, गावाकडची लाईफ भारी आहे आणि गावाकडे पण आपण आरामात सर्व्हाइव्ह करू शकतो, असं काही एवढं डिफिकल्ट नाहीये. ठीक आहे, म्हणजे ह्याने मगाशी मुद्दा मांडला की काम करणाऱ्यावर फरक पडतो. तर ही जी लोक तिकडे काम करत आहेत ना, त्यांना सिटीमध्ये जॉब भेटला नाही म्हणून ते परत गेलेत गावाला आणि त्यांची चालू आहे शेती. नाही पण मी मोस्ट ऑफ द पीपल्स बघतो की जे गावाकडनं येतात आणि सिटीमध्ये जॉब. मी तेच म्हणणार होतो ना, जे आज तुम्ही सिटीत आलाय, तुम्ही कधी ना कधी तुमच्या वडील परदादा तुम्ही गावाकडूनच सिटीत गेलाय ना, असं नाही की तुम्ही सिटीतच राहिलाय. तुम्ही कधीतरी गावाकडे असाल, तुमची गावाकडे जमीन असेल, तुम्ही कधीतरी गावाला जातात ना, तुम्ही गावाकडूनच तिथे गेला. नाही पण मी खूप अशी लोक बघतो की जी खूप लांबून अपडाऊन करतात जॉबसाठी. करतात ना, मी म्हणत नाही की कसं असतं, पण मी असा माणूस नाही बघितला, म्हणजे असतील वॉटर की जे सिटी मधनं गावाकडे जातात जॉबसाठी. ते हा fact तुला मान्य करायला मी लागेल. मान्य करतो ना. हे बघ कसं आहे, ज्याची त्याची जॉब रिक्वायरमेंट वेगळी असते, प्रत्येकाची फील्ड वेगळी असते. आता काही लोकांना नाही मग तेच म्हणणं आहे आमचं की जी फील्ड आहे तर ती गावाकडे अवेलेबल नसते मोस्ट ऑफ द टाइम. हे बरोबर आहे. मग आमचा प्रश्नच तो होता. तर वळूयात आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. सो माय नेक्स्ट क्वेश्चन इज, शहरात जीवन जगणं हे जास्त महाग असतं, मिथ या फॅक्ट? फॅक्ट. अरे विथ फॅक्ट. तर तुझ्याकडे 10 सेकंड असणार आहेत, माहिती आहे तुला. तर तुझा टाइम सुरू होतोय आता. ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे म्हणून पैसा पण जास्त आहे. जो पैसा कमवतो त्याला परवडते, जो नाही कमवतो त्याला नाही परवडत. पण सोपं असं भाग वगैरे काय नाही, परवडते. ओके, हॅपी. टाइम तुझा टाइम सुरू होतोय आता. ऑपॉर्च्युनिटी जास्त आहेत, पण गावाकडे ते स्वस्त पण आहे, पैसे पण तेवढे परवडतात. इथे पगार जरी आला तरी खर्च खूप जास्त आहे, त्याच्यामुळे मला वाटतं नाही परवडत सिटीत. तर खरं तर तुझं म्हणणं असं होतं की ऑपॉर्च्युनिटीज जास्त आहेत, त्याच्यामुळं पैसे पण जास्त मिळतात, त्याच्यामुळं महाग काय वाटत नाही. ठीक आहे, तुझं म्हणणं असं आहे की गावात सगळ्या गोष्टी स्वस्त असतात, त्याच्यामुळे आम्हाला महाग काय वाटत नाही. तर मला पटतंय पण आणि नाही पण पटत आहे. तुम्ही कमेंटमध्ये या आणि तुम्ही आम्हाला सांगा की नेमकं कोणाचं उत्तर बरोबर आहे. पण आता आपल्याला तर त्यांना पेनल्टी द्यावीच द्यायला लागेल. लागणारच आहे, कोणाचं पटतंय किंवा कोणाचं नाही पटत आहे याच्यावर. तर माझा मुद्दा असा आहे की गावाकडे जर लोक 10,000 कमवत आहेत फक्त, तर त्यांना इकडच्या गोष्टी महागच वाटणार आहेत. आणि बेसिक एक कॉमन सेन्स अशी आहे की एखाद गोष्ट, जर ह्याचाच एक्झाम्पल घेऊ आपण, ही किंमत आहे किती, 40 रुपये, 39 रुपीजला परवडणार आहे. हे परवडणारच आहे. हा. बाकी ज्या ड्रिंक्स आहेत ना त्याच्यापेक्षा हे खूप जास्त परवडणार आहे. खूप refreshing आणि आहे रे. बेलो हा एक असा ब्रँड आहे ना की जो कमी रेंज मध्ये खूप जास्त रिफ्रेशमेंट देतो. राईट. या. ओके, तुला काय स्पष्टीकरण द्यायचं? मला असं स्पष्टीकरण द्यायचं की जसं की हा बोलला की शहरात जास्त ऑपॉर्च्युनिटी आहेत, त्याच्यामुळे आम्ही जास्त पैसे कमवतो, जो कमवतो त्याला फरक पडत नाही. पण तू तुझा विचार करतोय, असे भरपूर सारे लोक आहेत की जे 10-15 हजार कमवतात सिटीत राहून देखील, त्यांचं काय आहे? बरोबर आहे का? बरोबर. आता गावाकडे बघ,
जर एखादा माणूस 10,000 कमवतोय तर त्याला सगळ्या गावाकडे गोष्टी स्वस्तात मिळतात, आणि गावाकडे एक मोठा माणूस आहे ज्याच्याकडे चांगले अरब खरबोचे पैसे आहेत, त्याला पण त्या गोष्टी तेवढ्यालाच मिळणार. बरोबर. जसं की हा बोलला, हा बेलो जो ब्रँड आहे तो सगळीकडे पोहोचला नाही पोहोचला, भाई गावात पण पोहोचलाय, आणि जो 10,000 कमवतो तो पण ह्याला इझिली अफोर्ड करू शकतो, क्योंकि शौक बहुत बड़ी चीज है. 10,000 कोई मायने नहीं रखता, 10,000 कमाई या 5,000 कमाई, शौक की बात होती है, ये हर कोई अफोर्ड कर लेता है, क्योंकि इसकी टेस्ट माइंड ब्लोइंग आहे भाई, Yes. नाही का. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं नाही का की गावापेक्षा नाही का सिटीपेक्षा गावाची लाईफ बेस्ट आहे, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहे. सो मला असंच वाटतं बघ, माझ्या पर्सनली ओपिनियननी. तुझं ओपिनियन तुला माहिती, माझं ओपिनियन मला माहिती, मला तुझ्या ओपिनियनची काही मॅटर करत नाही, माझं ओपिनियन बरोबर आहे, फक्त मला एवढं माहिती आहे. बरं ठीक आहे चल, म्हणजे तुम्ही दोघांनी पण जे ओपिनियन दिले ना ते आम्हाला पटण्यासारखं आहे, Right. म्हणजे जो तो आपापल्या जागी बरोबर आहे. तर मला असं वाटतं ना की आजच्या आपल्या शोचे ब्रेवरेज पार्टनर आहेत ऑब्विस बेलो. तर बिग शाउट आउट बेलोसाठी. सिप हॅपन्स. आपण आपल्या पुढच्या गेमकडे वळूयात, आणि पुढचा गेम खूप जास्त सोपा आहे, Yes. म्हणजे मजा तर येणारच आहे ऑब्विस तुम्हाला, पण तो गेम असा असणार आहे की आम्ही तुम्हाला एक वाक्य सांगू, हम्म. आणि त्या वाक्यात तुम्हाला तुमचं एक वाक्य ॲड ऑन करायचं आहे. म्हणजे कम्प्लीट करायचंय ते सेंटेन्स. ते सेंटेन्स जेव्हा तुम्ही कंप्लीट करताय तर ते व्हॅलिड वाक्य पाहिजे त्याच्यात. हा. मग सगळ्यात आधी तुमच्या मनात त्याच्याबद्दल काय येतंय ते Right. आम्हाला पाहिजे. ओके. त्याच्यासाठी पण आम्ही तुम्हाला वेळ देणार आहे, कारण खूप जास्त विचार करून तुम्हाला जे सोयीचं उत्तर वाटेल ते सोयीचं No उत्तर तुम्ही comfort देणार. त्याला अर्थ नाही. या प्रश्नासाठी 10 सेकंद नाहीत ना. नाही या प्रश्नासाठी 10 सेकंड नाहीत, 5 सेकंड. अरे बापरे. सो माझं फर्स्ट क्वेश्चन तुला आहे, शहरात राहायचं म्हणजे? क्रेझी लाईफस्टाईल एन्जॉय करणं. नाही, नाही. मला म्हटलं. हा बरोबर. गावात गेलं की सगळ्यात आधी झाले बाई झाले. असं पण असतं. पेनल्टी आहे. Yes. पेनल्टी प्रत्येक राऊंडला आहे. तू जर उत्तर नाही दिलं 5 सेकंड्स मध्ये तर तुला पेनल्टी मिळणार. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, शहरातला रविवार म्हणजे? पार्टी. अरे तुला वन वर्ड मध्ये द्यायचं नव्हतं उत्तर. मित्रा, तुला यायला लागणार. हे पार्टीच दाखवतो. पार्टी ती आफ्टर पार्टी आहे ऍक्च्युली, ही आफ्टर पार्टी. येस. लास्ट चुकीच्या गोष्टीसाठी वापरताय, पण आता ठीक आहे. चर्च गाईज. माझा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी, शेती म्हणजे? सुकून. अरे मित्रा, 1 नंबर उत्तर दिलेले तू, पण तुला पेनल्टी घ्यायला लागेल कारण तू परत एका शब्दात उत्तर दिलेले. शेती म्हणजे सुकूनच असतं ना. सुकून आहे, 100% सुकून आहे. एका वर्ड मध्ये आन्सर नव्हतं करायचं. शेती म्हणजे 100% सुकून आहे, पण तुझं उत्तर द्यायची पद्धत चुकली. अच्छा अच्छा अच्छा. ओके, मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. मी तुला विचारते, शहरातली माणसं म्हणजे? आपुलकीची माणसं आणि बांधिलकीची माणसं. ओके. अरे ह्यांनी काहीतरी बाई खरं निघलं ना मनात ना, आहे ना, खरं निघलं मनात आहे ना? कसं आहे माहितीये काय बघ, मनात प्रत्येक खरं जण आपापल्या निघलं. पॉइंट ऑफ विषय विचारत, असं नाही. असं सिटी म्हणजे असं नाही की बाबा निगेटिव्ह इमेजेस. सिटी म्हणजे चांगले लोक पण असतात, वाईट लोक पण असतात. Right. असं नाही की सिटीमध्ये सगळे वाईट लोकच राहतात. बाई भरपूर चांगले लोक आहेत यार. मी असं म्हणत नाही की मी सिटीला इनडायरेक्टली नावं ठेवत नाहीये. तुम्ही जावा, तुम्हाला जर गरज असेल तर भरपूर सारे अशी मदत आहे, लोक आहेत जे की नाही का डायरेक्टली मदत करतात, सपोर्ट करतात, कॉपरेटिव्ह करतात. सो मी असं नाही का एका गोष्टीमुळे मी सिटीला पूर्णपणे तर नावं नाही ठेवू शकत. सो त्याच्यामुळे वाटतं बाबा की जे मी बोललो ते बरोबर आहे. नाही पण ठीक आहे, नाही, पटलंय. पटलंय ना, बरोबर आहे की म्हणजे खरंच. आता हे बघा, मी पण सिटीत राहतो, सगळीच लोक काय वाईट नसतात, Right. म्हणजे हाताची 5 बोटं सारखी नसतात. गावाकडे पण अशी लोक असतील की Right. ज्यांचा राग येत असेल किंवा जे चुकीचं वागत असतील. कधी कधी शेजारकडचीच काकू जास्त कुचकी असते. अरे देवा. नाही, कधी कधी घरातली काकू पण कुचकी असते. नाही का? असतात म्हणजे मोस्टली शेजारी पाजारी. तेच ना, जसं की तुम्ही बोलला आता 5 बोट सारखे नसते. तर माझा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी आहे की रोज ऑफिसवरनं घरी जाताना जेवायचं आणि डायरेक्ट झोपून जायचं. घरी जाताना रे. तू धर भाऊ, घरी तू धर. गेल्यावरती तुला नाही. लय गरज आहे. अरे मला काय खरंच वाटतं तुला लय माहितीये गरज का, आहे. हा बाईक वरती जेवण करत करत जातो काय तुला खरंच तुला लय गरज आहे भाऊ घे. खरंच म्हणतो ना, पुण्यात काम नाही हा. असतं. कामाचा प्रश्न काय होता की तू रोज ऑफिसवरनं घरी जाताना. घरी गेल्यावरती नाही. ओके, सो मुव्हिंग ऑन टू द लास्ट क्वेश्चन, शहरात संधी आहेत पण खूप लिमिटेड आहेत. लिमिटेड आहेत. लिमिटेड हा आहे. मगाशी जे बोलत होता त्याच्यात उलट्यात आलाय. अपॉर्च्युनिटी कुठे असते? नाही, हे बघ, मी असं नाही म्हणत की ऑपॉर्च्युनिटी नाहीयेत. आता बघ, ज्या ऑफिसमध्ये जॉब करतो ना त्यात पहिलेच जास्त कॉम्पिटिशन आहे.
काय तिथे पण लिमिटेडच संधी आहेत. तू ते डिझर्व करतो पण मागणी येऊन तिसराच घेऊन जातो ना, तर तिथे संधी लिमिटेडच झाली ना. मग ते पण आहे ना, तू विचार कर नीट जरा. पण तो तिसरा आलाय तो टॅलेंट घेऊन आलाय ना. का तुझ्या टॅलेंट, तुला तुझ्या स्वतःवर डाऊट आहे माझं का? जॉबच नाही हो, माझा बिझनेस आहे. हे बघ, अरे म्हणजे नाही मी तुला एक ऍझून सांगितलं, एक मी सांगितलं तुझा बिझनेस एक चांगली गोष्ट आहे नाही का. मी तुला एक उदाहरण दिलं, जर तुझ्या टॅलेंट आहे तू ते डिझर्व करतो, तर मग ते तिसरं येऊन कसं काय घेऊन जाऊ शकतो, तू कसं काय सोडू शकतो? हा प्रत्येकाच्या पीओईचा मुद्दा आहे. किंवा प्रत्येक आता माझ्याकडे टॅलेंट आहेत, मला विविध माझ्याकडे टॅलेंट आहेत तर मला भेटतायत संध्या. एखाद्याकडे नसेल तर त्याला वाटत असेल की नाही इकडे नाही. मला असं Comparatively वाटतं की जास्त. शहरात जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज कमी नाही, बट क्राऊड जास्त आहे, म्हणजे कॉम्पिटिशन खूप आहे. Competition. अरे, हीच लोकं Competition इकडे खूप येतात. आहे. अरे तर आपला जो आपण सेकंड गेम घेतला होता तो आपण आता संपूया. संपलेला. मजा आली, चांगली उत्तरं दिली तुम्ही आणि आपण डिबेट पण मस्त खूप केली चांगली डिबेट झाली. खरं तर डिबेट चांगली झाली. या राऊंडला आपण गेम पण खेळलो आणि त्याच्याबरोबर तुमचे डिबेट पण मजेशीर झाल्या. तर मला असं वाटतं ना की आता आपण आपल्या पुढच्या राऊंडकडे वळण्याआधी एक साधा प्रश्न आहे मला, की जसं हा मगाशी म्हणला की नेटवर्क येत नाही गावात किंवा बाकीच्या गोष्टी आहेत की ज्या अजून डेव्हलपमेंट गावापर्यंत पोचली नाही. तर मला असं विचारायचं आहे ना की आता सोशल मीडिया आहे खूप जास्त, हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ना की तो सगळीकडे पोहोचला आहे आणि त्या एका प्लॅटफॉर्ममुळं खूप जास्त डेव्हलपमेंट म्हणा किंवा आज लोकांची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. तर सोशल मीडियामुळे गाव वाढतंय किंवा गावाची प्रगती होते असं वाटतंय का तुम्हाला? तुझं तर भाई तू तर क्रिएटर आहेस, म्हणजे Creator तुला आहेस, तर right. त्याचं जास्त जवळून अनुभव असेल त्या गोष्टीचा. आता तीच गोष्टी हा जो क्रिएटर झालाय हेच कुठल्या तरी त्या सिटीतल्या इन्फ्लुएन्सरला बघून तो इन्फ्लुएन्स झालाय आणि मग तो ए इन्फ्लुएन्स भाई अरे काय ऐकतोय मी? नाही त्याचा प्रश्न अगदी बरोबर आहे. मी काय मी म्हणतो उत्तर बघा, कसं देणार असतं माहितीये का, एक जो गुरु असतो ना तो शिष्याला घडवतो. बरोबर. तसं आता कसं बघायचं झालं तर आमच्याकडे काही साधनं नव्हते. हळूहळू नेटवर्क आलं, स्मार्टफोन आले, गावात चांगलं नेटवर्क आलं. आता आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला आपल्या आयुष्याचं पुढचं माहित नसतं नाही का. आपण कोणाला तरी बघून इन्फ्लुएन्स होतो, आपल्याला पण वाटतं की याच्यासारखं करावं नाही का. सो तो जसं बोलला की इन्फ्लुएन्स झाला ते अगदी बरोबर आहे, मला त्याच्याशी काही वाद नाहीये. जर आपण एखाद्याला बघून चांगल्या गोष्टी शिकत असेल तर त्यात वाईट काय आहे? मग ते मॅटर नाही करत, मग तो गावाकडचा असो गावाकडचा असो, शहराचं. इव्हन शहरामध्ये पण असं होतं की समोरचा जर काहीतरी छान करत असेल, एक बिझनेसचं उदाहरण घेऊयात, तर त्यांना आपल्याला पण असं वाटतं की नाही मला पण त्याच्यासारखं बिझनेस करायचं, म्हणजे इन्फ्लुएन्स मॅटर करतो. मॅटर करतो. आता तसं एक महान व्यक्ती म्हणून गेलाय की नाही का, जिथून आपल्याला शिकायला मिळतं, भले ते चांगल्या जागेत मिळो किंवा वाईट जागेत मिळो, फक्त ते शिकून घ्या. Right. ते सवय कशी लावून घ्यायची ते तुमच्यावर डिपेंड करते. ते चांगलं शिकायचंय वाईट शिकायचंय ते आपल्यावरती डिपेंड करतं नाही का, आपण कसं शिकतो कसं नाही ते. म्हणजे थोडक्यात सोशल मीडियामुळे गाव आता बदलत चाललंय, डेव्हलपमेंट होतीये भरपूर होत गावामध्ये चालली आणि development. कनेक्टिव्हिटी मुळात मेन गोष्ट ही आहे की कनेक्टिव्हिटी वाढते. कनेक्टिव्हिटी वाढण्याचं सगळ्यात मेन सोर्स जर बोलायचं झालं तर आता बघू शकता आपण इंस्टाग्राम युज करतो, युट्यूब युज करतो, फेसबुक युज करतो. पहिलं नाही का, आता सिटीमध्ये काय झालंय किंवा काय झालं ते 1-2 दिवसानंतर डिले न्यूज यायच्या. मग ते न्यूज 1-2 दिवसांनी डिले यायच्या, कारण आज शूट झालं की ते एडिट होणार फायनल प्रोसेस, मग 1-2 दिवसानंतर ती न्यूज यायची. आताच्या कंडिशनला कसं आहे, जर दुबईमध्ये काय झालंय तर डायरेक्टली गावात बसून गावात आपल्याला पण समजतं पोहोचतंय. की Right, एक्झॅक्टली काय right, झालंय right. काय नाही. लोकांची कनेक्टिव्हिटी वाढली, एकमेकात नाही का आपण फ्रेंडशिप करू शकतो, बॉन्ड वाढला. सो त्याच्यामुळे सोशल मीडियामुळे नाही का भरपूर चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत नाही का. सो असं मला वाटतं की सोशल मीडियामुळे गाव पण एक नाही का कुठे ना कुठेतरी कनेक्ट होते. तर सोशल मीडिया असू द्यात किंवा आणखी काही गोष्टी असू द्यात, आता गाव गावासारखं राहिलं नाही. म्हणजे एक काळ होता ना की लोक असे म्हणायचे की यार गावाकडे नको, तर आता ते राहिलं नाहीये. गाव पण प्रगत होते, आधुनिक युगात पदार्पण करते, जी चांगली गोष्ट हो आहे. हो. आणि सिटी सारखंच मला तरी असं वाटतं ना की आता ऑलमोस्ट गावं पण सिटी सारखी झाली. तर मला पण हा मुद्दा मांडायचा होता की सिटी जे म्हणतोय आपण, आता गावं सगळी गावं कुठलीच गावं जसं मी म्हणतोय तशी कुठलीच गावं राहिलेली नाही आहेत मागासलेली. सगळी गावं आलेली आहेत पुढे, सगळ्या गावांमध्ये सगळ्या गोष्टी आहेतच. बट गावाची होती सिटी, सिटीचं कधी गाव होणार नाही ना. ते तर तो एक फरक आहे ना. तो तर फरक गाव आहे. अडॅप्ट करते, गावाची पण सिटीज होणार आहे शेवटी. राईट. तर तो एक मुद्दा आहे की पण तुला माहितीये, मला असं वाटतं की गावाची जर सिटी झाली ना तर मग डेव्हलपमेंट व्हायला पाहिजेत, म्हणजे बेसिक नेसेसिटीज आहेत ना ते व्हायला पाहिजेत. बट गावाची जी ऍक्च्युअल मज्जा आहे ना, ते असं शेत, ते वातावरण, ती प्युरिटी, तर ते कधी गेलं नाही पाहिजे. तर मित्रांनो,
अशा प्रकारे आजचा एपिसोड हा खूप जास्त एंटरटेनिंग चालू आहे आणि आय होप तुम्हाला मजा येत असेल. आपण आपल्या तिसऱ्या गेमकडे वळूयात, पण त्याआधी आजचे आपले लोकेशन पार्टनर आहेत तुरा किचन अँड बार. रूफटॉप अँड रूम्स. या लोकेशनच्या ॲड्रेसची लिंक आणि या लोकेशनची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर एकदा जाऊन नक्की चेक करा आणि या अमेझिंग अशा प्लेसला एकदा नक्की भेट द्या. तर मला असं वाटतं ना की आपण आता आपल्या पुढच्या गेमकडे वळूयात. पुढचा गेम खूप जास्त सोपा आहे. आताची गेम अशी आहे की तुम्हाला एकमेकांना पटवून द्यायचं आहे की तू त्याला असं पटवून दे की तू सिटी सोडून गावात राहायला का यायला पाहिजे आणि तुला याला पटवून द्यायचे की तू तुझं गाव सोडून सिटीमध्ये राहायला यायला का पाहिजे. याला पण एक नियम आहे, तुम्हाला मिनिमम 10 पॉईंट्स तरी सांगायला लागतील. तर मला असं वाटतं ना की तू आधी पटवून दे की यांनी त्याची सिटी सोडून गावाकडे का राहायला यायला पाहिजे. हे बघ, मी काय तुला इनडायरेक्टली कन्व्हिन्स नाही करणार की तू तुझं शहर सोडून गावाकडे, पण मी तुला काही बेनिफिट सांगतो नाही का, जे की गावाकडे मिळतील नाही का, ते तुला पटतील नाही पेटतील तुझं शेवटी पर्सनल ओपिनियन नाही का. जर तुला नाही का गावाकडे आला व्यवस्थित एकदम आरामाची लाईफ जगायची असेल नाही का, तर तू पहिलं ऑप्शन ते निवडू शकतो. दुसरं ऑप्शन म्हणजे की नाही का स्ट्रेस फ्री लाईफ, म्हणजे कोणतं टेन्शन राहणार नाही, काय राहणार नाही, एकदम व्यवस्थित तू राहशील नाही का व्यवस्थित. तिसरं म्हणजे तुला नाही का जेवढं तुला लागेल तेवढं तू आरामात कमवू शकशील, त्याच्यानुसार तुझ्या बेसिक गरजा भागशील, तुझं आरामात व्यवस्थित सगळं चालून जाईल नाही का. 5वे पॉईंट म्हणजे एकदम 3 झाल्या चौथा सांगायचं का. हा 4था पॉईंट म्हणजे एकदम व्यवस्थित क्लायमॅक्स असतो, एवढं काही टेन्शन नसतं, काही भांडण्याचं वातावरण नसतं, ट्रॅफिक नसतं, एकदम व्यवस्थित जीवन असतं नाही का. आणखी बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी आहेत जे की नाही का 4 झाल्या. 10 पॉइंट्स बोलायचं, अजून 6 पॉइंट सांगायचं. एवढं कुठून सांगू 6 पॉईंट. अरे 4 पॉईंट points लय झाले होते रे. 4 पॉईंट झाले तुझे, अजून 6 पॉईंट तुला सांगायला लागतील. जर तुला एखाद्या इथून कुठं जायचंय, सिटीमध्ये कसं ट्रॅफिक वगैरे असतं, तर तसं तू गावाकडे नाही, तू गाडी स्टार्ट करून डायरेक्ट या पॉईंट टू त्या पॉईंटला जाऊ शकतो. टाइम तुझा कमी वाचणार आहे नाही का. चांगलं एज्युकेशन गावाकडे पण आहे नाही का, हा एक पॉईंट झाला. चांगलं हेल्दी फूड पण आहे, चांगलं व्यवस्थित सगळ्या सोयी सुविधा आहेत, तुला चांगली जॉब पण भेटेल नाही का. अजून तसं जर सांगायचं झालं तर तू जिथं नाही का इथं हार्डवर्क करतो, सिटीमध्ये एवढं कष्ट करतो, एवढे पैसे कमवतो, सो तिथे तू नाही का नॉर्मल लाईफ जगू शकतो नाही का. व्यवस्थित छोटंसं काम करून तेवढ्या पैशात तुझा आरामात नाही का जे काही तुझं असेल ते सगळं इनफ होऊन जाईल, तुझा खर्च कमी राहील, आनंदी जीवन जगशील, फिट राहशील नाही का, एकदम हेल्दी राहशील. एवढंच तुला सांगणं आहे बघ, बाकी काही नाही, बाकी तुझी मर्जी. हा चल म्हणजे ठीक आहे, मी 7 पॉईंट तर काउंट केलेत. तसे तू त्याच गोष्टी सांगत राहिलेस सारखं सारखं, पण ठीक आहे त्यातल्या त्यात 7 पॉईंट तरी माझ्या बुद्धीने कॅच केलेत त्याच्यातल्या त्याच्यात. जेवढे पण तू पॉइंट सांगितलेत बेसिकली तर सगळे एकाच वाक्याला सेम आहेत की तुला हा इंटरकनेक्ट नॉर्मल लाईफ जगता येईल. तुला मी माझी ओळख सांगेन, मी कोइनोफोब आहे. कोइनोफोब म्हणजे मला भीती वाटते नॉर्मल लाईफ जगायची. अच्छा. सो मी नॉर्मल लाईफ जगू शकत नाही. ओके. हा झाला पहिला मुद्दा. हा मुद्दा नाही झाला. नाही पण एक मिनिट यू आर शुअर की तू 7 पॉइंट्स वरती सरेंडर करतोस. हा येस. हा 7 पॉईंट त्यांनी सांगितलेत. हा ओके आता बोल. पहिलं तर तुझी अपॉर्च्युनिटी झाली, तुला भरपूर अपॉर्च्युनिटीज भेटतील. ओके. दुसरा पैसा, प्रत्येक छोट्या कामाला पैसा जास्त आहे, खूप पैसा आहे. तर पुण्यात आला तर बेसिकली, आणि पुण्यात राहणीमान लाईफस्टाईल तुझी खूप बदलते. एकदा तुझी लाईफस्टाईल चेंज झाली की मग तुझे पैसे कमवण्याचे मार्ग तू वेगळे शोधतोस, किंवा तुला काय म्हणतात त्याला गोल तुझं चेंज होतं. अच्छा. आता तुला साधारण गोल आहे की हा भात भाकरी भेटली खतम, बट तुझे अपेक्षा मोठे होतात, तुझे स्वप्न मोठे होतात. हा पॉईंट असेल ना. ते झाले 3 पॉईंट मध्ये झाले अरे ते. बापरे. तर एका पॉइंट तुझे मध्ये तू कव्हर गोल्स केलंस. जेव्हा तुझे चेंज हा. होतील तेव्हा अपॉर्च्युनिटी येतील तेव्हा स्वप्न ते मोठे होतील. होतील. हा. आणि ट्रॅफिकचं जे गोष्ट म्हणतोय ते ट्रॅफिक तर इकडे पण सॉल्व्ह होतच आहे. आणि पोल्युशन साठी इकडे पुण्यामध्ये जे आहेत इलेक्ट्रिक गोष्टी चालू केलेल्या आहेत, म्हणजे शहरात इलेक्ट्रिक गोष्टी चालू झालेल्या आहेत, मेट्रो चालू झाल्यात, त्यामुळे पोल्युशन खूप कमी होत आहे आणि आजकाल गाडी चालवणं कमी झालेलं आहे. परत दुसरी गोष्ट रस्ते गावाकडचे तेवढे आता बनतात, केलंय, बट जेव्हा पण तू जाशील गावाला तेव्हा गावाचे, म्हणजे मी जर गावाला गेलो एका पॉईंट नंतर हायवे सोडल्यानंतर रस्ते होतात खराब. ओके. ते झालं जेवणाचं सगळ्या गोष्टी एकदम तुला शुद्ध भेटत आहेत, सगळ्या गोष्टी शुद्ध व्हायला लागल्यात.
जसे अशी इनोव्हेशन्स होत आहेत तशा सगळ्या गोष्टी ज्या गावाकडे होत आहेत तेच इकडे पण होत आहे. गावाकडे शेती म्हणताय तुम्ही, बट इकडे पण फार्मिंग तशी चालू झालेली आहे. म्हणजे एका रूम मध्ये फार्मिंग चालू झालेली आहे. रूम मध्ये मशरूम्स वगैरे करणं चालू झालेलं आहे. हम्म. अजून एज्युकेशन सेक्टर मध्ये कसं होतं, गावाकडे तू म्हणतोस एज्युकेशन खूप जास्त आहे, बट एका पॉइंट नंतर चल 10वी झाली 12वीसाठी ऑप्शन असेल, 12वी झाली मग नंतर ह्याच्यासाठी बॅचलरची डिग्रीसाठी ऑप्शन असेल, पण तुला कुठे ना कुठे मास्टर्स करायला शहरात येणंच आहे. दुसरी गोष्ट झाली निरोगी जी आपण बोलत होतो हेल्थ. गावाकडे जर काही झालं, कुठल्याही गोष्टी झाल्या, तर तुला हॉस्पिटलला जायला एक ठराविक वेळ लागणार आहे. त्यात रस्ते खराब असल्यामुळे ऑफकोर्स जास्त वेळ लागणार आहे. पण इकडे जर तुला काही जरा जास्त म्हणजे इकडे जर ऍक्सिडेंट झाला तर एक 5-10 मिनिटावर हॉस्पिटल आहे. हम्म. 5व्या मिनिटाला तुझ्याकडे ॲम्ब्युलन्स येणार आहे. ते झालं. किती पॉईंट झाले? 8 पॉईंट. अजून झालं सेफ्टी. गावाकडे जर तू एखादी केस फाईल केली, तुझी केस खूप स्लो चालणार आहे. त्याप्रमाणे पुण्यात कुठल्याही शहरामध्ये जी टीम आहे ती तगडी म्हणता येईल किंवा जास्त प्रभुत्वाने काम करतात. त्यामुळे सेफ्टी एक पॉइंट झाला. अजून एक पॉइंट तुला काय सांगू, तू आता जे म्हणतोयस, जर तुझा काहीही तुझ्या डोक्यात काहीही असेल, एखादा प्लॅन असेल, एखादा काही उठेल, तू माझ्याकडे घेऊन ये. आपण एका दिवसात तो सॉल्व्ह करू, दुसऱ्या दिवशीपासून त्याच्यावर वर्कआउट करू, तिसऱ्या दिवशीपासून ब्रँड चालू होऊ. ते मी गावात पण करू शकतो ना. नाही हा 9 पॉईंट झाले तुझे. हा 10वा दहावा होता की नाही, अरे पण पण मी हा काय व्हॅलिड म्हणतोय, नाही तुझं ऐक वाटला. ना, व्हॅलिड नाही वाटलं. नाही. तू हे कसं म्हणतोय, गावाकडे ऐक पण ना. तो करू शकतो. आता तू बोलला की तू पॉईंट माझ्याकडे घेऊन तू ये. गावाकडे करू शकतो. हा. आता हे बघ असंच कितीतरी लोक असे आहेत जे सिटीतून परत गावात आलेत, गावातून सिटीत जातात. असं नाही की गाव अनपड आहे. तिथले पण काहीतरी बॅचलर असतील, डिग्री घेतले असतील, ते असतील. मी त्यांच्यासोबत पण डिस्कस करू शकतो, बरोबर. त्यांच्यासोबत पण नाही हा का मग बोलू मी त्याला शकतो. म्हटलं ना की तुझा 10वा पॉईंट व्हॅलिड नाही. लास्ट पॉइंट मी सगळ्यात इम्पॉर्टंट असं सांगेन की टाइम. आजच्या तारखेला जर तुम्ही शहरात आहात, तुमची कुठलीही गरज असेल, कुठलीही, तुला मेडिकलला जायचं आहे 5 मिनिटं मॅच, हॉटेलला जायचं बाहेर लगेच आहे, कुठलेही तुझी छंद असतील, त्या छंदांसाठी क्लासेस आहेत, क्लासेसमधनं तुला अजून पुढे जाण्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. प्लस हेल्थ वाईज तर आपण बोललोच, बाकी सगळ्या गोष्टी झेप्टो केलं तर सगळ्या गोष्टी येतातच. तर वेळ हा माझा 10वा पॉईंट असेल. नाईस. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे सिटी आणि गाव खरं तर कन्व्हिन्स करायला सांगितलं होतं, राईट. पण मला असं वाटतं ना की आधी यांनाच विचारू दोघांना. आता यांनी 10 पॉईंट सांगितलेत, तर तू कन्व्हिन्स झालायस का की तुझं गाव सोडून सिटीमध्ये यायला? नाही, त्याच्यात जेवढे काही पॉइंट्स बोलला तो नो डाऊट ते पॉइंट सगळे व्हॅलिड आहेत, नाही का. Okay. जसं की मी बोललो नाही का, सिटीवरून गावाकडे माणूस फार कमी नाही का असं पर्यायामुळे येतो. जर काही फायनान्शियल कंडिशन असेल, काय झालं तर एकदा जर का माणूस गाव सोडून सिटीत गेला तर सहजासहजी तो तर काही रिटर्न येत नाहीये. कारण कसं असतं, एक तर रिटर्न येतो, एक तर नाही का मेंटली नाही का सुकून पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल, किंवा काही फंक्शन असेल काय, त्यावेळेस येतं नाही का. जर तसं जर बघायला गेलं तर दृष्टिकोनातून बघायला गेलं तर सिटीमध्ये भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. आपण पैसा कमवू शकतो, एक वेल सेटल लाईफ जगू शकतो, चांगलं फायनान्स. जसं की तो बोलला त्याचे पॉईंट्स मला एकदम बरोबर वाटले, सगळे काही मला त्यात पटलेले, मी त्याच्याबद्दल काही नो डाऊट आहे नाही का. पण विषय असा आहे, मला सिटी पण आवडते, गाव पण आवडतं. गाव आपल्या आपल्या जागेला बरोबर आहे, सिटी आपापल्या जागेला बरोबर आहे. एकदम परफेक्ट. मी काय म्हणेन की गाव हा आपला एक खूप सुंदर असा पास्ट आहे, हा, आणि सिटी हे आपलं फ्युचर म्हणू शकतो. फ्युचरच फ्युचर future आहे, म्हणजे खूप समृद्ध फ्युचर आहे. गाव त्याच्या जागी एकदम बेस्ट बेस्ट आहे. गाव संपलं संपलं. तर महाराष्ट्राचा भारताचा इतिहास संपला. संपतो. तर गावही जपणं बेस्टच आहे, आणि आपण जे सिटीकडे चाललोय ते पण बेस्ट आहे. दोन्ही आपापल्या जागेवर एकदम परफेक्ट आहे. आणि मुद्दा असा आहे ना की काळानुसार सगळं बदलत चाललं. चाललं. आता ते गाव राहिलं नाही, किंवा ती सिटी म्हणतोय आपण की ती तशीच आधी जशी होती तशी राहिलेली नाहीये. ही सिटी पण सिटी व्हायच्या आधी एक गावच होतं. गावच होतं. राईट. बरोबर. ते बनत आता झाली सिटी. गाव असू द्यात किंवा सिटी असू द्यात, की दोघं पण आपापल्या जागी बरोबर आहेत, राईट. चांगले आहेत आणि बेस्ट आहेत. ज्याची त्याची आवड असते शेवटी, किंवा ज्याची त्याची परिस्थिती असते, त्यानुसार तो गावात राहतो किंवा सिटीत राहतो. पण फक्त गाव छान किंवा सिटी छान, किंवा गाव भारी किंवा सिटी भारी, मला असं वाटतं ना की दोन्ही पण तेवढेच भारी आहेत. बरोबर आहे, बरोबर, अगदी बरोबर. पण 100%. आता आपण आपल्या शेवटाकडे वळतोय खरं तर,
आणि मला असं वाटतं ना की आपला हा आजचा एपिसोड संपायच्या आधी एक प्रश्न विचारेल मी दोघांना पण, की तुम्हाला दोघांना अशी कुठली गोष्ट वाटते की जी गावात पण असायला पाहिजे? फॉर एक्झाम्पल माणुसकी असेल, शिक्षणाच्या किंवा कामाच्या ऑपॉर्च्युनिटीज असतील, सेफ्टी असेल, अशी यापैकी अशी कुठली गोष्ट अशी वाटते की जी शहरात आहे पण गावात नाही आहे, पण गावात आहे पण शहरात नाही आहे, पण ती अशी गोष्ट की जी दोन्हीकडे पाहिजे आपल्याला? आता तसं जर बघायला गेलं ना, ओव्हरऑल गाव पण भरपूर स्मार्ट होत गेलेलं आहे. सेफ्टीच्या बाबतीत बघायचं झालं तर गाव पण खूप सेफ आहे. असं नाही की गाव महाग राहिलेलं आहे, नाही का. शिक्षण पण गावाकडे आहे. फक्त विषय असा आहे की गावामध्ये जर शिक्षण केलं आपण 10वी-12वी नंतर शिक्षण करायला आपल्याला पुण्यात जावं लागतं. सो नाही का, सो मला असं नाही वाटत की ते हाय कॉलेजेस गावाकडे हवे. कारण कसं होतं, जर ते गावाकडे आले तर त्यांना तेवढे विद्यार्थी कुठून मिळणार, बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा होणार. सो जो तो जिथल्या त्याच्या ज्या त्या जागी बरोबर आहे, नाही का. सेफ्टी पण आहे गावात, शिक्षण पण आहे, मेडिकल सुविधा पण आहे, सगळे आहेत. आत्ताच्या काळात जर तसं बघायला गेलं तर अशी कोणतीच गोष्ट नाहीये जी की गावात नाही. तुझं काय मत आहे याच्यावरती? अशी काय गोष्ट अशी पाहिजे की जी सिटीमध्ये बरं, पाहिजे? तसं बघायला गेलं तर आता माझा विजय तर झालेला आहे. तर मी सांगेन की वेगळा भाग राहिला पण गाव ही मला खूप आवडतं. आणि गावात अशी एक गोष्ट सांगेन की अवेअरनेस कॅम्प झाले पाहिजेत की महिलांना जेवढे आपण इकडे बघतो वुमन एम्पॉवरमेंट जेवढे सिटीमध्ये होते तेवढे विचार त्यांचे काय म्हणतात पुढचे नाहीत किंवा प्रबळ पोहोचले नाहीत. पाहिजेत. तर तिकडे अवेअरनेस कॅम्प झाले पाहिजेत की हा तिकडची जी मुलगी आहे ती घरचं फक्त लग्न होऊन बाहेर पडण्यापेक्षा काही कामानिमित्त बाहेर पडेल. तिकडे एक्झाम्पल्स आपल्याकडे विविध आहेत की गावाकडनं आलेले आहेत, पण ते खूप क्वचित आहेत. बरोबर. सो हे अवेअरनेस थोडंफार झालं वुमन पाहिजे. सेफ्टी असेल Women safety- safety तर जसं तू बोलला, सेफ्टी आहे safety पण बद्दल काय? एज्युकेशनच्या बाबतीमध्ये वगैरे educationच्या पण बाबतीत. एज्युकेशन प्लस एज्युकेशन तर चला म्हणजे आता तुझं असं म्हणणं आहे का की गावाकडे असं असतं की एका मुलीने फक्त लग्नानंतरच बाहेर पडावं, बट लग्नानंतर जॉबसाठी किंवा तू जॉबसाठी बाहेर जा वगैरे. You mean to say लग्नानंतर अजून जरी लग्नानंतर बाहेर पडावं ते बाहेर नाही पडत. जशी त्यांना आतापर्यंत हा, सवय लागली म्हणजे तर ते freedom घरातच रे, I'm talking फ्रीडम about freedom. फ्रीडम नाही म्हणतात ना, फ्रीडम एक वेगळा टर्म झाला. बट त्यांचे जे स्वप्न आहेत, त्यांच्या ज्या इच्छा आहेत राईट राईट. त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे. राईट. हा, म्हणजे गावाकडे असं असतं मुलींसाठी की तुम्ही एवढ्या एवढ्या गोष्टीच करायच्या, त्याच्या बरोबर. पलीकडे मीन्स आउट ऑफ द बॉक्स आउट ऑफ द विचार नाही बॉक्स नाही करू करू शकत. म्हणजे तुमचे झाली म्हणजे थिंकिंग प्रोसेस चेंज केली पाहिजे. लोकांची. येस. त्याच्यामुळे वेगळ्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी वेगळ्या होऊ शकतात. नाईस, चांगला पॉईंट. नाही जसं की तो बोलला नाही का आत्ताच्या, पण आता कसं झालंय, लोक पण स्मार्ट झालेत. त्याच्यामुळे आता जर तो बोलला नाही का मुली फक्त बाहेर पडल्या पाहिजेत हे सगळ्या, आता कसं झालंय गावाकडे माहितीये का, प्रत्येक मुलगी कॅपेबल आहे आपलं स्वतःचं डिसिजन घेण्याला. आणि आत्ताच्या काळात कसं झालंय, जर मुलगा खुश असेल, आपली मुलगी खुश असेल तर आई वडील पण खुश होतात. आताच्या सगळ्या फॅमिलीज मॉडर्न झाल्यात, सगळे ऍक्सेप्ट करतात. म्हणजे गावाकडच्या गावाकडचं पण मॉडर्न झालं. झाले. आता आमच्या गावातलं उदाहरण द्यायचं झालं तर इंटरकास्ट लव्ह मॅरेज असू दे किंवा बाहेर जॉबचं जायचं असू दे, कुठं स्कूल कॉलेज करत असताना पार्ट टाइम जॉब करत असू दे, आता गावाकडचे लोक पण त्यांना तेवढं प्राधान्य देतात. कारण त्यांना पण माहितीये मुलगी शिकली, प्रगती झाली, एक साईड इन्कम येते, पॅसिव्ह इन्कम येते. ट्रस्ट इश्यू जे पहिले होते, आय नो पहिलं कसं व्हायचं की मुलगी फक्त घर आणि लग्न आणि ह्याच्यासाठीच असली पाहिजे. आता तसं काही नाही, सगळे ओपन माइंडेड झालेले आहेत. सगळे त्यांच्या मुलीला हॉस्टेलला पाठवतात, भरतीला पाठवतात, इकडे तिकडे पाठवतात, जॉबला पाठवतात. सो त्याच्यामुळं जसं की तू बोलला तसा बदल हळूहळू होत चाललेला आहे. मी म्हणत नाही की पुरेपूर झालेला आहे, पण ट्राय चालू आहे. हळूहळू बदल होत जाणार आणि काही दिवसानंतर एकदम व्यवस्थित होऊन जाणार. जसं सिटीमध्ये वातावरण आहे तसं गावामध्ये पण काही दिवसात होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, आजचा एपिसोड खूप जास्त एंटरटेनिंग झालाय आणि जेवढे प्रश्न धमाकेदार होते त्याच्यापेक्षा धमाकेदार उत्तरं तुम्ही आम्हाला दिलीत. खरं तर तुम्हाला सांगू का की तुमच्या दोघांना भेटून आणि तुमच्या दोघांसोबत बोलून मला एवढं भारी वाटले ना की म्हणजे आपला टॉपिक काही असू द्यात. आजचा आपला एपिसोड काय होता की शहरी जीवन वर्सेस गावातलं आयुष्य. पण ह्या दोघांनी जी उत्तरे दिली आहेत ना भाई, पर्सनली माझं मन जिंकलं या दोघांनी. आणि मी ॲज अ होस्ट भाई तुम्हाला दोघांना शब्द देतो आणि ऑडियन्स पण बघते की इथून पुढं आपला जो कुठला एपिसोड असेल मी तुम्हा दोघांना सुद्धा त्या नेक्स्ट एपिसोडमध्ये इन्व्हाइट करतोय डिबेटसाठी. पण जसं की तू म्हणला की मी सिटीत राहतो, मला गाव पण आवडतं, तू म्हणला मी गावात राहतो, मला सिटी पण आवडते. तुम्ही दोघं एकमेकांना व्यवस्थित समजून घेताय आणि समजून घेतलंय असं मला वाटतं या एपिसोडमध्ये. तर तुमच्या समोर आता मी अपोनंट बसवणार आहे नेक्स्ट एपिसोडला. म्हणजे तुम्ही दोघं नेक्स्ट एपिसोडला असणार आहेत एका टीममध्ये. येस. तर मित्रांनो,
आजचा एपिसोड बघून तर तुम्हाला मजा आली मला माहिती आहे. याचा पुढचा एपिसोड हे दोघं सुद्धा एकाच टीम मध्ये असणार आहेत. त्याच्यामुळे आता तुम्ही विचार करा की याचा पुढचा एपिसोड हा किती जास्त धमाकेदार होणार आहे. भावांनो, भाई तुमच्या दोघांपेक्षा ना की मी जास्त एक्साइटेड आहे की जेव्हा तुम्ही दोघं एका टीम मध्ये येतात मजा तेव्हा मजा काय जाम करतात? मजा बाई. नाही, आमच्या दोघांना जसे नाही का आम्ही दोघं कसे टक्करचे होते, ओपोनंट पण आमच्यापेक्षा नेक्स्ट लेवलचे 100% आपल्या शो मध्ये अपोनंट हा 100% टक्कर देणाराच असतो. आणि तुम्ही बघताल नेक्स्ट एपिसोड मध्ये की तुमच्यापेक्षा पण भारी, इवन तुम्हाला पण असं वाटेल की अरे भाई हे कोण आणून बसवले समोर. तर मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. तुम्हाला जर अजून काही टॉपिक्स हवे असतील किंवा तुम्हाला जर डिबेट्स हवे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये येऊन सांगा, आम्हाला विषय सुचवा. आणि तुम्हाला पण आमच्या जर शोमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आजच आमचा शो रजिस्टर करा आणि आमच्यासोबत या इथं डिबेट करायला. Yes. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.